राम 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 मंडळी, राम राम. मी सुप्रसिद्ध डायरेक्टर यशराज पिचके. हा, हलगी फेम यशराज पिचके. मला तशी गावातली लोक लाडानं प्रेमानं अगदी ए यशा हलगीवाल्या असं पण म्हणतात. पण मी आज जाम खुश आहे. हा, जाम खुश आहे. कारण आज मी असं लिहिलेल्या, मी दिग्दर्शन केलेल्या, मी असा निर्माता असलेल्या माझ्या सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस आहे. मला लई टेन्शन आलंय राव, लई टेन्शन आलंय. बघा ना, अजून हिरो हिरोईनचा पत्ता नाही इथं सेटवर. काय करणार मी? आलोय. अरे काय रांडळंग टाकताळंग. कोण आहेस तू? सर मी क्लॅप बॉय काय नाव काय तुझं? बंटी. बनते. बस की. मला सांग, तुला आता शूटिंगचा काय अनुभव बिनुभव आहे? हाय की हाय. आतापर्यंत 42 पिक्चर केलं. अरे सर ऐका तरी आधी. आतापर्यंत 42 लग्नाचं व्हिडिओ शूटिंग केलंय मी अजिबात टेन्शन घेऊ नका. म्हणजे लग्नाच्या व्हिडिओ शूटिंगच्या अनुभवावरनं तू आता पिक्चरचं शूटिंग करायला आलाय? अहो सर, मी कमीत कमी कॅमेरा तरी बघितलाय. तुम्ही हलगेच्या अनुभव पिक्चर डिरेक्ट करताय. अरे हिरो आले, हिरो. डांगळंग 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 राकळंग डांगळंग 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 राकळंग डांगळंग 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 डिंगिंग टाक. अरे जरा गप्प बसा. काय आहे, तुम्ही डायरेक्टर आहे, डायरेक्टर प्रोड्युसर आहे, तसं वागा की. रांगळंग डांगळंग डांग हे काय मूळ धंदा सोडून नाही चालेल. हो का? आमच्या गावात लय मला मान असतो. होय. हा, कुणाचं पण लगीन असू दे, बारसा असू दे, मुंज असू दे. आता माहिताला पण वाजवायला लागलोय मी. लगीन असलं तर माझ्याशिवाय काम चालत नाही. हा, नवरा आला की लगीन रांग डांग 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 त्याला पोचवायचं का मी निवांत. ही आत्या आली. आता आली का रांगळाग डाक डांग डांग तिला पोचवायची परत मी निवांत. अयो हिरोईन आली. अयो रांग डांग 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 काय करताय तुम्ही? डायरेक्टर आहे, प्रोड्युसर आहे, तसं वागा की. हिरोईन पण आली की आता इथं. अहो मला यायला उशीर झाला. सॉरी बरं का, सॉरी. ते मी जिमला जाते ना. काय रिसेप्शनला बसलेली असतीस काय? नाही, वर्कआउटला. अच्छा. म्हणजे तिथली माणसं तुला डंबेल्स म्हणून उचलते? नाही, मी डबेल उचलते. हा मी व्यायाम करते. सॉरी बरं का, मला उशीर झाला. सॉरी. बाबा मी तुमची लय जोरात फॅन आहे. या थँक्यू. लय जोरात फॅन आहे. Thanks. म्हणजे काय तुमची ऍक्टिंग सॉरी. काय जबरा बाबा. काय टायमिंग काय. तुम्ही लावण्या लावण्या करायला आली? आपल्या लावण्यात आपल्या पिक्चरमध्ये? मग जाव काय काय नाव आहे माझं लावण्या. तुमचं नाव लावण्य आहे हा. का? लावण्य आहे का? लावण्य आहे नाव का? अच्छा, इथे काय शूटिंग बघायला का? नाही मग सिनेमात काम करणार आहे मी. या सिनेमात काम करताय तुम्ही? हा. कुठला रोल? स्टेडियमचा? स्टेडियम. अरे मग एवढं काय झालं त्यात हसायला? बाय. अरे एवढं काय झालं हसायला? इकडे काय बस काय तुला इंडस्ट्रीत टिकून राहायचं आहे ना? हा. मग असं थोरा मोठ्यांच्या जोकवर कुत्र्यागत हसायचं. काय चाललंय? काय चाललंय? कुठला रोल करताय सांगा मला. मी ती हिरोईन आहे ना, तिचा रोल करणार आहे. ती कमिनी. कमिनी नाही, स्क्रिप्ट वाचली का तुम्ही? कामिनी नाव आहे तिचं. हा तेच ते. त्या कामिनीचा तुम्ही रोल कामिनीचा रोल तुम्ही मी करताय? करणार आहे. ओ साहेब, मी सर मी तुमच्याबद्दल जे ऐकलं ते खरंय का? काय ऐकलं? आयलं म्हणजे व्हायरल झाली की काय क्लिप? अरे बापरे, स्वस्तातल्या लॉज मध्ये जाणं बंद केलं पाहिजे. ते ऐकलं ते खरंय का?
काय म्हणजे तुम्ही म्हणा वन टेक आर्टिस्ट. या मी वन टेक आर्टिस्ट आहे. म्हणजे मी काही ठरवून तसं केलेलं नाहीये, पण तो रेकॉर्ड झाला. आजपर्यंत मी माझा एकही टेक असा झालेला नाही की 2-3 टेक झालेत. वन टेक आपला ओके झालेला आहे नेहमीच. बाबा लय 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 बेकार आहे तुम्ही. एक नंबर सॉलिड, मला आवडता तुम्ही. Yes, thank you. आता शूटिंगला सुरुवात चल 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 बस चलो. आता टाइमपास बस झालं. आपण कामाला सुरुवात बसा बसा. दादा फ्रूट लाना. ए पोऱ्या, तिथं वड्यात बोरीचं झाड आहे, ते मुठभर बोर आणून हिला दे. बोरं? बरं वय. ते काय इकडे घरी लेका बिना दुधाचा चहा पित्या कोरा गुळ टाकून, आणि इथं शूटिंगला आल्यावर मी जस्ट फ्रूट पाहिजे तिला. नका देऊ नका देऊ. बस 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 जातोय. हे बघा सर, तुम्हाला सांगतो नीट समजून. कसं असतंय, तुम्ही लई फुल टेन्शन मध्ये असता. मी का टेन्शन मध्ये? खूप पिक्चर केलं मी. टेन्शनचं काय काम आहे? अरे आपल्या पिक्चर ना सांगतोय त्याला मी. तू गप्प ना. टेन्शन म्हणजे तुम्ही नाही काय, म्हणजे पिक्चरचा हिरो टेन्शन मध्ये असतो. म्हणजे तुम्ही महत्वाचा सीन आहे, ह्या सीन मध्ये अशी स्टोरी गारदिशी फिरती. अच्छा, म्हणजे तो फार महत्वाचा. फार महत्वाचा. तुम्ही फुल टेन्शन. काय खाजाव पाठ काय ती खाजाव मध्ये? अरे काय चाललंय? तू माझ्या केसांचं कौतुक मला सांगू. हे बघ, मला सांगते केसांचं कौतुक. सॉरी सॉरी. तुमचं काय रे? तिकडे बघ ना, तुमचं काय ते करा ना केसांचं यार. कंटिन्यू. तू गप्प न पाहिजे जरा. कंटिन्यू. सॉरी सॉरी. हा, तर तुम्ही फुल टेन्शन मध्ये असता. ओके. तुमचा डायलॉग असा आहे, कामिनी रंग. काय रॉंग काय याच्यात? बरोबर आहे, कामिनी नाव आहे. रॉंग काय याच्यात? फुल कॉमेडी. डांगळा डोंगळे खाल्लेत का? डांगळ मग त्याला काय का वाटत, तुम्ही लय कुत्र्यागत कॉमेडी करता राहतो. बोला काय ते? म्हणजे ते असं बॅकग्राऊंड म्युझिक आहे ती, हा. आणि आपल्या पिक्चरला बॅकग्राऊंडचं म्युझिक मीच देणार आहे टोटल हलगीवर. तुम्ही सगळे म्युझिक तुम्ही देणार? हा, मग. युनिक आहे, प्रचंड युनिक आहे. तर तुमचा डायलॉग असा आहे की, हा. कामिनी हा. आज मला तुझी खरी किंमत कळाली. ओके. मला माफ कर, मला माफ कर. चल आपण दोघं लगीन करूया. एवढंच? एवढा सीन पुढे आहे. पुढे आणि इथनं असा कॅमेरा सर 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 करून कामिनीवर जातो. आणि मग ती काय करणार? ती वाक्य ऐकून कामिनी आहे ती ढसा 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 रडती. बघा आता. टक्कळक 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 डांगळक डक्कळक डांगळक टक्कळक डांग रक्तदना गणंग डांगडंग 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 डांग रंगळंग डांगळंग डांगडंग डांग रपळक डांगळक डक्कळक ढपळक टक्कळक टक्कळक सपळक सपळक हे काय? हे एवढी काय रडली ती? कसं आहे, असं बॅकग्राऊंड वर असं एक्सप्रेशन चेंज होते. एक्सप्रेशन वर बॅकग्राऊंड पाहिजे ना. उलट आहे का तुमच्याकडे? म्हणजे तुम्ही असं केलंय का, सगळं बॅकग्राऊंड रेडी आहे, मध्ये मध्ये आम्ही डायलॉग म्हणायचं, असं केलंय का तुम्ही? एक्सक्यूज मी, अशी फिल्म मी करत नाही, कळलं ना? आय डोंट डू दिस फिल्म. मी सोडतोय फिल्म मी. मग माझा ऍडव्हान्स तरी देऊन जावा तुम्ही. तोंडावर फेकतो ऍडव्हान्स तुझ्या. चालतंय, तोंडावर फेकतो मी ऍडव्हान्स. चालतंय, तोंडावर फेका पण द्या. फेका. पण माझे एथिक्स आहेत काही. नाही इथे बिस्टिक काय नको मला, फक्त मला ऍडव्हान्स द्या, जावं आपलं. होम लोन आहे, कार लोन आहे. मी सकाळी नटराजाची पूजा केली आणि सांगितलं की बाबा मी सगळं काम पूर्ण केल्याशिवाय नाही जाणार. मी तर पूर्ण करा नाही मग जाणार. सर ती एवढा बोलतोय ना, फेका तोंडा ऍडव्हान्स. अरे खर्च जाणार रे. मग आता काय करायचं शूटिंग? आता काय त्याचं? हा, मग करा. नाही नाही तुम्ही जाऊ नका बरं का इथून. ना पहिला दिवस आहे शूटिंगचा. अरे हो. आणि मला तुमच्याकडनं लई शिकायचंय. अरे पिल्लू कसं असतं या इंडस्ट्रीत नाही बघ. ते पिल्लू नंतर आधी शूटिंग. ह्याला काय अर्थ आहे तेव्हा ती? मग काय करायचं, एक पिल्लू 2-2 दावेदार कुणाकडे बघू? अरे काय बोलतोय? माझं काय तसलं काय नाही यार. चला सुरू करा यार शूटिंग. आता चला शूटिंग सुरू करूया. हा. तुम्हाला सीन समजावून सांगतो सर. हा. असं पुढे या जरा. आता तुमच्या पुढं असा आरसा आहे. ओके, आरसा आहे. आरसा आहे पुढं. तुम्ही असं आरशात बघून डायलॉग बोलताय, आणि आरशाच्या तुमच्या पाठीमागं अशी कामिनी उभी आहे. ओके. तुम्हाला आरशात दिसत्या. आरशात बघून असा डायलॉग बोलाय. ठीक आहे. ओके, रेडी? चलो. चल व्यवस्थित करायचा. रेडी? साऊंड, कॅमेरा, क्लॅप. हे काय टाळ्या का वाजवतो तू? सर म्हणते ना क्लॅप म्हणून. अरे क्लॅप म्हणजे असं नाही रे. मग? क्लॅप म्हणजे हा यो 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 ह्याच्यावर काय लिहिलंय? काट्याशिवाय गुलाब नाही, आईशिवाय माया नाही. हे काय लिहिलंय याच्यावर? आजचा सुविचार आहे सर. अरे काय शाळेचा फळ आहे का? तू विचार का लिहितो याच्यावर हा? अरे यार सांग यार त्याला. अरे यार बघ ना यार लावण्या. सर सर एक मिनिट. काय झालं सर? तुमचा एक टेक मध्ये नाही झालं सर.
तुमचा कट झाला आता दुसरा नाही कट पण मी टेक दिलेलाच नाही अजून. दुसरा टेक घ्यावा नाही लागतो टेक सुरूच झालेला नाही पण तुम्ही अजून. वन टेक आर्टिस्ट ना दुसरा कट सर अरे माझी चूक अरे सांग ना यार याला. हो, पण मला कट माझी झाला चूक- ना नाही, माझी चूक पण कट झाला ना म्हणजे मला वाटत पुसती पहिल्यांदा पुसती सगळं ती साथ ना आता काय करू तिथं पिक्चरचं नाव लिहायचं हा, असतं हा. पिक्चरचं नाव हा. सीन नंबर हा. आणि टेक नंबर हा ले पिक्चरचं नाव लिह काय लिहू पिक्चर ते तर सांगा ली सर तुझ्या आवडीचं ली ना. मर्डर अरे काय यार काय? असं कुठं असतं का रपळक डांगळक ढाप दिवशी हे आपल्या पिक्चरचा क्लॅप आहे हाय, ना हाय. मग दुसऱ्याच्या पिक्चरचं नाव लिहून काय उपयोग आहे का आपला पिक्चर म्हणजे आपल्याच पिक्चरचं नाव लिहिलं पाहिजे हा, हा, ना सर. लिह तिथं हा लिह आपल्या पिक्चरचं नाव लिह हा रुतलोय मी तुझ्यात रपळक डांगळक तुझ्यात लिह तू ऋतुलोय मी तुझ्यात हं. सर हं. ती एवढं मोठं मावत नाही रापाळा डांगांग मागलिव का डांगळक दिशी दिली एक तुला काय ते पुढचं रपळक ती लिहायचं नाही मग? फक्त पिक्चरचं नाव हा, लिहायचं हा. रुतलोय मी तुझ्यात थांबा थांबा जरा काय? एवढं मोठं नका लिहायला सांगू त्याला. हा सर हे ली रुतलोय मी तुझ्या RMT ली. काय लिहू RMT ली बस आहे तेवढं. हा RIP काय लिहितो रे RIP लिहितो फोनवर आहेस काय तू नाही 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 बस अरे अरे सांग ना यार काय अरे सर एक बोलू का हा बोल. मी मगापासून म्हणतात मी वन टेक आर्टिस्ट यांना तर काही बी जमणार अरे मी सीन सुरूच केलेला नाही यार तिसरा अजून. टेक कट झाला यांना अजून जमना ही ऍक्टिंग माझा सीन तरी सुरू झाला का मला सांग ही कोण आहे बोलणारी मी बाई नाले हताश झाले बाबा तुमच्या अरे कोण आहे हताश होणारी तू घरी जा मग. तुम्हाला काय बी जमणार तुमच्याशी कट्टी अरे कट्टी काय मैत्रीणच काय माझी कट्टी करते ती. आता मला व्हायचं पण नाही तुमची अरे मैत्रीण. यार सांग ना यार तिला. तुम्ही नीट करा की राव सर मग चल घे लय अपेक्षा होती तुमच्याकडनं पर अपेक्षा भंग सर आता तेवढं करायचं अरे हे असं बरोबर नाही हे सिनियर आहे मी. पोझिशन घ्या तुम्ही आपलं तुम्ही शांतपणा करू लांब व्हा तिकडे. बोट बोट करा की मोड मोड बोट बोट आरशात दिसते हा, तुम्हाला. करतो, Position करतो. घ्या. ओके अरे मला लेट मी कॉन्सन्ट्रेट गाईज. साऊंड चांगलं करा कॅमेरा क्लॅप ऍक्शन सर ऑल द बेस्ट ऑल दी बेस्ट करतो ऍक्शन नंतर अरे तो यार परत कट झाला ऍक्शन नंतर ऑल दी बेस्ट देतो यार हा ऍक्शन नंतर ऑल दी दिले मला. परत कट त्याने झाला मला शुभेच्छा दिला यार ऍक्शन नंतर. तंग तंग सर लका नीट कर की तू तरी नीट कर जरा अरे याने मला शुभेच्छा दिल्या ऍक्शन नंतर शुभेच्छा दिला यार. अरे पण तुझं तू काम कर की नीट अरे पण शुभेच्छा दिला यार मला असं नाही होत यार. अरे ते शुभेच्छा दिली नाही तर तुला श्रद्धांजली वाईल तुझं तू काम कर की अरे पण माझं तुला काय अक्कल पाहिजे का नको तुझं तू काम करायला आलाय का हे त्यांच्याचं बघायला आलायस तू अरे पण सीन सुरू तुझं तू काम कर ही पोरगी बारके ही पोरग बार काय नव आहे दोघं पण मी इथं नव आहे तू मोठा आहेस नाही एवढ्या वर्षापासून काम करतोयस तुला कळायला पाहिजे का नको नालायक माणसासारखं कशाला वागतोयस तू नीट कर जरा, रामराम, ढापी विसरीन. नीट कर आता सर खरंच चुकलोय फक्त श्रद्धा ऑल द बेस्ट बोललो फक्त तू पण कशाला काय शुभेच्छा द्यायला गेलायस लायक आहे का त्याची चला अरे अरे सिनियर ऍक्टर असं मी कधीच आयुष्यात न- हात हात असा कर थांब. पोझिशन हे हे बरोबर नाही हे मला ना Position धरा ना. आयुष्यभर थोडा ऍडव्हान्स असताना तोंडावर फेकला असता आता नाही म्हणून फेक मग सांग एक थांब ए पोझिशन धरा ते परत कट कॅमेरा रोलिंग क्लॅप त्याची आई! अरे बोटची म्हटलं यार असं कोणी टेक देतं का यार. परत कट झाला यार 13वा टेक मी अरे, म्हणले मी काय होते करू? आपल्या मापद्याला घ्या त्याला 6 बोट आहे एखादं इंजूर झालं तर दुसरं वापरत पण सीन कट नाही होणार या माणसाच्या बोटापायी कट झाला असेल तुम्हाला लाज वाटते गो मी जाते घरला मला नाही राहायचं मला नाही राहायचं. थांब थांब काय या थांब माणसाला काय तू कशाला जाते घरी हे ना माती खाल्ली आणि हे नालायकाला अक्कल पाहिजे का नको अरे अरे काय बोलतो यार हे चुकला हे जी चूक तू तू का म्हणतो डोक्यावर घेतेस ह्याला रताळ्याला कळायला पाहिजे अरे रताळ नाही आहे यार. रताळा काय नीट करायचं तू टेन्शन घेऊ नकोस नाही आहे चले अरे मला अवॉर्ड मिळाला तर हो सर जरा नीट करा ना सर तुम्ही ती जुनाट नट आहे अरे सर जुनाट काय बोलतो जुनाट नको यार बोलू यार सिनियर म्हण जुना नट म्हण जुनाट काय बोलतो यार. आता जुना नट में जुनाटच झालं ना एवढं काय सर प्लीज सर नीट करा सर मला लाज वाटायला लागली आता. लाज वाटतं तुला भेट मला भेट म्हणतोय मोड मोड या इथं मार्क वर या असे भेट म्हणतोय काय तर उभं कॅमेरा साऊंड कॅमेरा सर क्लॅप ऍक्शन आता अरे. जर चुकला तर मारणार अरे मारती काय बोलतो यार, यार परत ऍक्शन कट झाला यार परत सीन कट झाला ऍक्शन नंतर नाही बोलायचं यार असंच करतात यार फिल्मचं डिरेक्शन यार असं नाही आहे यार वेगळाच काहीतरी कर. राडायचं नाही मुकाट्यानं गप पडून काम करायचं
कसला स्वतःला ऋतिक रोशन म्हणतो, हा तर ऋतिक रोशन चल, हे एका जाग्यावर उभा राहा. टाईट क्लोज घे त्याचा, टाईट क्लोज. आणि तू सगळं असं वाईड ते बाईला सकट सगळं आलं पाहिजे. अरे क्लोज घ्यायचं तर कॅमेरामॅनला सांग ना, हा क्लॅप वाला ह्याला कशाला सांगतो? मी डायरेक्टर आहे, मी ह्यालाच सांगणार. अरे तसं नाही होत, क्लॅप वाला बॉय ना. अरे तुला काम नीट करायला तुम्हाला शिकवायला लागलास काय? डायरेक्टरला शिकवतोयस नालाय कुठला? हाल मुकट आलं तुझं, तू काम कर. हे बरोबर नाही. हा माझंच बरोबर आहे. करा ना हो, काम करा. साऊंड पोझिशन बोट टाईट क्लोज घाल, तोंडात घाल एक पाहिजे. मिनिट बाळा, एक नाही म्हणतोय, नाही म्हणतोय ती. घाल तुम्ही आहे. हे बघ बाळा, हे आबा हे बघ बाळा, ऐक ना माझं. हे जरा खाली धर, मला बोट घालायचे का नाही मध्ये मध्ये चिमटून जाईल ना बेटा. अरे तू हात खाली करून उभं राहा की. तुला कळत नाही का एवढा धूरच्या धूर झालाय तू? हात सावधान राहा, सावधान. हात बोट खाली कर. बोट सांगितलं तू. नाही करायचं, आता बदललंय माझं सगळं. हात खाली कर, कर कर. टाईट क्लोज घे, काल तोंडावर पाक चिक काढलं पाहिजे त्याचं. चलो रेडी, साऊंड, कॅमेरा, रोलिंग, क्लॅप, ऍक्शन. ठीक आहे. काय रे? ए हे कोण आहे नवीन? तू इथे काय करतोय? समीर सर कुठे आहेत? समीर सर कुठे? समीर सर गणेशोत्सव आणि नाटकाचं एक अतूट नातं आहे. म्हणजे गणेशोत्सव आला की प्रत्येक शहरातल्या सोसायट्यांमध्ये, गावातल्या पारांवर अगदी सगळीकडे नाटकं बसवली जातात. त्यामुळे आपल्याही इथे एका नाटकाची झलक तर झालीच पाहिजे. सध्या मराठी रंगभूमीवर बाबूजींनी अर्थात मच्छिंद्र कांबळींनी अजरामर केलेलं एक नाटक धुमाकूळ घालतंय. त्या नाटकातील कलावंत आपल्या समोर त्या नाटकाची झलक सादर करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गंगाराम गवाणकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या वस्त्रहरण या नाटकातील तात्या सरपंच आणि मंडळींचं. अरे हो. अरे पण बॉम्ब कित्या करताय? अरे पण टाळी आहे कित्या फुकतास आणि शिटी आहे कित्या पिटतास? तात्या टाळी पिटत आणि शिटी फुकत. अरे मूर्खा, तात्या आज शिव्या नाही. ह्यांच्या चॅनलचो SNP चो प्रॉब्लेम आहे, मी तरी काय करू? तू समजून घे, ते पण समजून घेते. अरे पण टाळी आहे किती वाजवतात? गावात नाटक करतो म्हणजे काय एक एक डोक्यात ताप आहे, तुमका माहिती आहे? तुमका काय माहिती आहे? गेल्या 15 वर्षाचा माका अनुभव आहे. मी तसलोच निसको म्हणून या सगळा सहन करताय. काय धोत्राचा का खाली घ्यावा. अरे पण माझ्या धोत्राशी तुझं काय संबंध? माझं नाही, मग काकूंचो. आता त्याचा काय झाला? त्याने लक्ष देऊ सांगलं ना. अरे पण खेच्यावर ह्याच्यावर तू गप्र मास्तर मास्तर हो लोक थैसर खवळली, ताबडतोब नाटकात सुरुवात करा. चला चला सगळ्यांनी आत या. रंगमंचावर या, चला सगळ्यांनी या. चला लाईनीत. कसं शिकवलंय? कसं शिकवलंय? रांगेत. शिस्त म्हणजे शिस्त. चला, शिस्त म्हणजे शिस्त. हा ए पोरा, अरे आज नाटकाचा दिवस आणि आज पण घेऊन येलस? तर मी तुमका लई शोधलंय. बरं मग पण तुम्ही खरंच गावाक नाही ना. मग काय केलं? म्हणून तुकारामाच्या अड्ड्यावर गेलंय. हा. तर तुकारामाका म्हणालो काय ता? पांडू तर ते आत्ताच मारून गेले म्हणा. आणि 4 चौकात सांगा बघा आता, 4. तात्या तुम्ही सुद्धा? अरे तुम्ही सुद्धा म्हणजे एवढा मोठा कार्य पार पाडायचा म्हणजे वाईज घोटभर घेऊ नको. काय? बस. चला. हा, नांदीला सुरुवात करायची आता. चला. शिकवल्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. बरोबर. चला. सगळे आले? अरे, हे काय आहे? उचल त्याला. सगळे आले तर एक साथ नांदी शुरू करेंगे. शुरू कर. प्रभु पदास नमित दास, प्रभु पदास नमित
शिरा पडू आता आणखीन काय रावला कुणाला शिरा हवाय? कुणाला हवाय? कोण बोललं? मी कधी बोलताय? मी भीम आहे. मग बोललं कोण? मेलो बेवडो अर्जुन बोललो. नाही मी नाही बोललोय हात पुढे कर. मी नाही बोललो मास्तर नांदी कित्याक थांबली? हे तुम्ही मला विचारताय? होय होय मी तुमकाच विचारताय, नांदी कित्याक थांबली? मला विचारताय तुम्ही हे? तुम्ही काय माका व्याकरण शिकवतास? मी विचारताय नांदी कित्याक थांबली? तात्या मला सांगा, तुम्ही किती वर्ष या गावात नाटकं करताय? आमचे पिढीयान पिढी बर्बाद झाले ते नाटकाच करू. मग आज मला कळलं तुमच्या पिढ्या का बर्बाद झाल्या त्या. बरा झाला का लवकर कळला तर नाही रे. अरे नांदी सुरू करायच्या आधी इथे एक नारळ ठेवायचा असतो. ही आयडिया एका तरी नारळाच्या डोक्यात आली का? मला शिकवतायत मूर्ख, बावळट, भिकार. हो काही देतात मास्तर एकदम दुर्योधनाच्या भूमिकेत शिरलास. तुम्ही या नाटकाचे तालीम मास्तर. नांदी पूर्वी नारळ ठेव गयो ह्याची आठवण तुम्ही माका करून देऊ नको? बरोबर आहे. तुमच्या धोत्रापासून तुमच्या नारळापर्यंत प्रत्येक गोष्टीची आठवण वीस तुम्हाला करून द्यायची. सार्वजनिक चर्चेचा विषय करू नको. घबरा. ताबडतोब नांदीला सुरुवात करा. नारळाणा नारळाना नारळाणा तुझा घेऊन ये. नारळाना माका सांगतात नारळाना. हेका नारळ म्हणतात. तू काय करशील? जा पूजेचं सामान घेऊन ये जा. अरे मेल्या पूजेचं सामान. माझा जर आशिक कसो काय इलो काय कळणार नाही. हे पोरानू नारळ ठेवते रे. सगळ्यांनी हात जोडा. जय देवी भद्रकाली माते. एक साथ अर्धवर्तुळ. औशिक खाऊ हरात सगळी आपलीच माणसं आहात. माका वाटला कोकण रेल्वेची दराड कोसळली की काय घास एक साथ हात जोडा. हो एकदाच काहीतरी जोडा नाही तर तोडा तरी ना. तसं बसवलंय काय बसवलं आमचे दात? असं नाही चल पाना लावून घे. तू हे करू नको. चल पाना लावून घे. चल मास्तर कधीतरी दात पाडून घालतात आमचे. ते तसं बसवलंय मी मुवमेंट सगळ्यांच्या. ए पोरा अरे मेल्या कोकण रेल्वे बेंगलोर पर्यंत जाऊन पोहोचली ना. मग तू सावंतवाडीच्या बोगद्यात खळ अडकान बसलं. त्या पाना गोळा कर. चल पाना गोळा कर. पटकन पाना गोळा कर आणि 12/5ची 5 पाना लाव. 12 बापाची 5. आधी एकाच बापाशी उजवूया आणि मग 12 बापांचा बघूया ना. काय मेल्यानं ह्या पाना धुतलास की नाही? कावळं हगलो तसोच. तिरा घाल तुझ्या तोंडात. बघलेच नाही काय ना मी. बघलं नाही? कोण शिकलो रे तू? भीम शिकलो येतो मोठं रेडो वाढला. शुभ कार्य करताना कसं शिकतास तू? या धृतराष्ट्रानं सांगितलं माका शिका. काय रे? हे मेल्या मी तुका शिकाक सांगलोय. मग मी म्हटलं पाना शिक. 1 2 3 5 4 6. औषध खावर दाजीचा इंग्रजी सुधराग लागला. ए पोरा तू काय कुर्ले धरत? डबी शोधू खाई गेलस घुसमटान मेलस. मग चला सामुदायिक पूजा झाली. आता सामुदायिक गाराणा घालूया ना. हात जोडा रे पोरानो. जोडलास काय रे? चला पाठी. आज नीट असे जोडा असे. तुमका नक्की सांगताय पोरानो ह्याच्या येळाक ना ह्याच्या आवशीन पडवळ्याची भाजी खाल्ली असते. काय मेलो सफारी घातल्यासारखं आकाडत. हा नीट उभं राव. गारणं घालते रे पोरानो. सगळ्यांनी मोठ्यान होय महाराजा म्हणायचा. जो म्हणाचो नाही त्याका पुढच्या वर्षी नाटकात काम नाही. लक्षात ठेवा. जय जय महाराजा. 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. सलाबाद प्रमाणे आमच्या बाळगोपाळांनी नाटकाचो कार्यक्रम करण्याचा यवतलेला महाराजा. सोयीन पार पडाने महाराजा. जर समजा बाहेरचा भुतूरचा बाहेर खोडसा पिसा दात कसा समजा कोणी काय करणी केलेली असत महाराजा तर ती तुझ्या पायाबुडी घाल रे महाराजा. जर समजा कोण उभयलो तर अडवायलो तर उभं कर. वडाची साल पिंपळाची साल वडकला त्याचे दात त्याच्या घासात घाल रे महाराजा. अंधार मेळाचा आणि 12/5चा गणित 1 कर. 1चे 21 कर. 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या बाळगोपाळांका सुखी ठे आणि आमच्या भद्रकालीचा झेंडा असोच फडाच्या फडात सामील करून घे रे महाराजा.
राजा लवकर बोललंस ऐकलेन तर देव तुझाच ऐकात. काय पण मेलो एक एक स्वर लावता. काय रे तू जन्मा गेलास त्या आजूबाजू काय गिरणीचे भोंगे वाजा होते. नाही नाही चला सामुदायिक पूजा झालेली आहे. सामुदायिक गाराणा झाला. झालेलं आहे. हा चला आता नारळ फोडून घेऊया ना. नारळ फोडून घेऊया. चला, नारळ चला. फोडूया, चला. जय देवी भद्रकाली माते की मिळणार खोबरं मिळणार. हावरेपणा करू नका. मिळणार खोबरं सगळ्यांना. चला पाठांतराप्रमाणे खोबरं मिळणार. चला मागे. हा हा थांब जरा. अरे नका रे हावरेपणा करू एका खोबऱ्याच्या तुकड्यासाठी. अरे 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 काय रे इकडे आण. आण इकडे. खाल्लं नाही कधी खोबरं. हावरटपणा करतोय. चला सगळं झालं. हो. आता नांदीक सुरुवात करूया. नांदीला सुरुवात चला, करूया. नांदीक सुरुवात करूया. चला चला नांदीला सुरुवात करायची आहे. एक साथ एक कदम आगे. मास्तर बघलात एक मराठी माणूस पाठी रवलो त्या दोन मराठी माणसा पुढे घेऊन इली. आपल्या कोकणातला ह्या पहिलाच उदाहरण हा. चला नांदीक सुरुवात करूया ना. सुरुवात करायची. चला, एक का सुरुवात म्हणायची. चला एक साथ नांदी शुरू करेंगे. शुरू कर. प्रभुपदास नमित दास प्रभुपदास नमित दास मंगल मात्रास्पदास मंगल मात्रास्पदास वरदा सदव विलव यदवलंब विलंब नटरि हरि दुरिता सौख्य वितरि प्रभुपदास नमित दास प्रभुपदास नमित दास प्रभुपदास. महाराष्ट्राची हास्य जत्रा बाप्पा स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. वा 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 एक नंबर. या नाटकाची झलकच बघताना इतकी मजा आली आहे तर संपूर्ण नाटक बघताना काय धमाल येईल. क्या बात आहे. या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर आज इथे उपस्थित आहेत. मला त्यांना विचारावं वाटतंय की ह्या नव्या संचातलं वस्त्रहरणाचं हे रूप बघताना त्यांना काय वाटतंय. मला खूप खूप आनंद होतो आहे कारण 1980 साली जेव्हा नाटक आलं ती जी ऊर्जा होती ती आज ही तिसरी पिढी काम करते तीच ऊर्जा आहे. माझं तर असं स्वप्न आहे असं वाटतं मला की आता हे जे नाटकात कलावंत तरुण कलावंत काम करत आहेत भूमिका करत आहेत मन लावून काम करत आहेत ऊर्जा लावून काम करत आहेत आणि त्यातला जो इनोसन्स आहे जी मुग्धता आहे ती जशी जशी ठेवली आहे. उद्या अशी परिस्थिती येईल असं मला वाटतं की हे जे तरुण कलावंत भूमिका करतात उद्या 75ची होतील 90ची होतील आपल्या नातवंडांना घेऊन होतील म्हणते ही भूमिका मी करी होत आहे. हो वा वा तथास्तु. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. या नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळे सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रसाद सर, बाबूजींनी अजरामर केलेल्या वस्त्रहरणाचे प्रयोग बघत बघत तुम्ही लहानाचे मोठे झालात. या नवीन संचातल्या वस्त्रहरणाच्या निर्मितीचा तुमचा अनुभव कसा होता. आज 5225 प्रयोग आता होतील मला वाटतं या सप्टेंबरमध्ये. पप्पा गेल्यावरती 30 सप्टेंबरला 11 वर्ष होतील आणि या 11 वर्षामध्ये आम्ही वस्त्रहरणाचं नाही तर आत्ता भद्रकालीचं 55वं नाटक संगीत देवबाभळी याचाही प्रवास भद्रकालीचा प्रवास जोराने चालू आहे आणि मला वाटतं कुठेतरी तो एक वटवृक्ष लावलेला होता पप्पांनी भद्रकालीचा वस्त्रांच्या रूपाने तो पुढे नेण्याचं काम दिगंबर असेल किंवा आमची मंगेश कदम असेल आज ते नाही आहेत समीर चौगुले ही जी सगळी जी टीम आहे म्हणजे 2012 नंतर आम्ही जेव्हा परत रिवाईव्ह केलं तेव्हा 30च प्रयोग केले होते पण आता रसिक प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता लिमिटेड शोज असतील पण ते रेग्युलर असतील. तथास्तु. आणि एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की बाबूजींनी म्हणजेच मच्छिंद्र कांबळेंनी वस्त्रहरण या नाटकाचा तेव्हाच्या मातब्बर राजकारण्यांना घेऊन एक प्रयोग केला होता तर तसा कुठला धाडसी प्रयोग करायचा विचार तुमच्या मनात आहे का.
नाही, राजकारण्यांना घेऊन करायची त्यांची इच्छा होती 5000वा प्रयोग. त्यांनी डॉक्टर काशीनाथ घाणेकर असतील, अशोक सराफ, सचिन, लक्षा काका, नाना पाटेकर या सगळ्यांनी त्याच्यात म्हणजे 800वा आणि 1000वा प्रयोग झाला होता. मला वाटतं राजकारण्यांना घेऊन करण्यापेक्षा त्यांचा अभिनय ते करतच असतात. सो मला वाटतं त्यांना तिथे करू देत. आपण आपले जे विनोदवीर आहेत त्यांना घेऊन जे चालू आहे ते वेस्टर्न माझ्या मते जास्त चांगलं आहे आणि प्रेक्षक ते एन्जॉय करतील असं मला वाटतं. थँक्यू सो मच, थँक्यू. तुम्हाला वस्त्रहरणाविषयी काही बोलावंसं वाटतंय? तुमचा अनुभव काय आहे? काय नाही, मी नशीबवान आहे म्हणून मला ही भूमिका करायला मिळते. आणि मी ती करत असताना गवाणकर काका समोर बसून बघतायत किंवा प्रसाद समोर बसून बघतो ह्याच्यासारखं भाग्य नाही. बस एवढंच. थँक्यू. थँक्यू. या बहारदार गप्पांनंतर कार्यक्रमात पुढे वळूया. बाप्पा बाप्पा ए बाप्पा बाप्पा बाप्पा. हॅलो हॅलो बाळा, काय काय तुझेही पप्पा हरवले का? पप्पा पप्पा नाही, बाप्पा. ने माझे बाय बाला कुणाला बोलतेस? माझ्या उंचीवर जाऊ नको. तुझे एवढे 5 बाल आहेत म्हणा. सॉरी हा, सॉरी सॉरी. आपण कोण? उंदीर. हे उंदीर? उंदीर असं कोणाचं नाव असतं प्लीज? पण मी खराखुरा उंदीर आहे. खराखुरा उंदीर. बरं मग उंदीर मामा तुम्ही इथे कशासाठी आलात? माझा बाप्पा हरवले म्हणत तुम्हाला इकडे सापडले का बाप्पा? म्हण बाप्पा भेटत नाही नाही. नाही म्हणजे नाही असं, पण नेमकं झालंय काय? नाही, काय झालं? आज आमच्या बाप्पाचं आगमन सोहळा ना. हा. 3 मंडळ एकत्र आल्यामुळे औरत ट्रॅफिक जाम झाले ना. तुम्हाला सांगतो, ॲम्ब्युलन्स पण तिकडे ट्रॅफिक मध्ये अडकले. ॲम्ब्युलन्सले पेशंटले नातेवाईक नुसत्या बाप्पांचा धावा करतात. बाप्पा बाप्पा बाप्पा. कुठून येणार बाप्पा? बाप्पा अडकलाय ट्रॅफिक मध्ये. लोक मदत करतील. सोडा हो, मी उंदीर आहे, अजून माझ्यात माऊसकी जिवंत आहे. मी काही केलं? मी माझ्या उंदीर मित्रांची आता मदत घेऊया म्हणून इकडे तिकडे पलायला लागलो तर लगेच आवाज आला. अरे शिट्टी वाजली, नगारी सुटली. अरे आनंद शिंदे साहेब, नमस्कार नमस्कार. चालन म्हणजे ती शिट्टी नाही, पोलिसांची शिट्टी वाजली. हा, तिथे मग सगळीकडे पांगा पांग झाली. मग मी आमच्या बाप्पापासून हरवलो. म्हण बाप्पा सापडत नाही. कुठं आमचा बाप्पा? भेटला का? इकडे आलाय का बाप्पा? नाही हो नाही. अहो इथे तर शूटिंग चालू आहे, सगळे सेलिब्रिटी आलेत. हे काय? आनंद शिंदे माझे सेलिब्रिटी आहे, म्हणजे त्यांचा मी जाम मोठा फॅन आहे. हो, त्यांनी ना उंदरावर अन्याय केलेला आहे. काय काय अन्याय केला? पॉप्टर गाणं ते बोलतात, गातात चिमणीवर गाणं बोलतात, गातात. हा कोंबड्यावर गाणं गातात. मग उंदरावर का नाही गाणं अजून गायलं? बरोबर. अहो प्रल्हाद शिंदे साहेबांनी गणपतीवर कितीतरी गाणी गायलेत का नाही? बरोबर. आता त्यांच्या पुढच्या पिढीने किमान उंदरावर एक तरी गाणं गायला पाहिजे का नको? सही बात सर. मला सांगा तुमचा बाप्पा नेमका कसा दिसतो? नाही नाही नाही, अहो म्हणजे आठवत नाही. हो अरे चा, आठवत नाही म्हणजे तुम्हाला तुमचा बाप्पा आठवत नाही? अहो बरेच दिवस झाले ना, म्हणजे बाप्पाला मी बघितलेलं नाही. असं कसं शक्य आहे? अहो म्हणजे काय, माझ्यात आणि बाप्पाच्या मध्ये दानपेटी असते का नाही, त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे एकमेकांना आम्हाला बघता येत नाही. मला दिसत नाही बाप्पा. आणि आता कॉम्पिटिशन मुलं बाप्पाची आवरी उंची वाढवले ना, कुठल्या तरी मंडळाला कळलं पाहिजे ना बाबा बाप्पाची आवरी उंची वाढली, उंदराची थोडी थोडी नको उंची वाढवायला. बरोबर आहे, बरोबर आहे. मला पण आहे ना प्रश्न पडतो की एवढा मोठा बाप्पा एवढ्या छोट्या उंदराला कसं काय झेपत असेल? बाप्पाचं काय वाटत नाही हो, ते माझ्या पाठीवर सूक्ष्म सरांनी बसतात. पण ते मंडळातील लोक माझ्या पाठीवर दानपेटी ठेवतात व दानकन. मला जाम त्रास होतो. म्हणजे पूर्वीच्या काली तसं नव्हतं. पूर्वीच्या काली एकदम छान होतं, मजा असते, छान एकदम एकदम छान असतं. म्हणजे कसं एक गाव एक बाप्पा, सगळे एकत्र येऊन बाप्पाची पूजा करायची. नाही इकडे कसं एकाच मंडपामध्ये 2-2 बाप्पा. म्हणजे छोटी इच्छा छोटा बाप्पा, मोठमोठ्या इच्छा मोठा बाप्पा. इकडचा राजा तिकडचा राजा, प्रजा आपली रांगेतच उभी आहे. पण अहो प्रजेचा जीव तुटतो, भक्तांचा जीव तुटतो बाप्पाला बघण्यासाठी. नुसता जीव तुटत नाही, लिलीची झाडं तुटतात, पोलिसांचे पुतळे तुटतात.
अरे मिरवणूक आहे का मोर्चा आहे ह्यो? तुम्ही चिडू नका, पण अहो लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे ना, श्रद्धेला काय करणार. नाही ठीक आहे, श्रद्धा मी समजू शकतो, पण श्रद्धेला सुद्धा शिस्त आहे ना. म्हणजे कसं आहे, बाप्पांच्या समोर आवरी गर्दी असते की नुसतं हात जोडेपर्यंत पाय मंडपाच्या बाहेर असतात हो, एकदम बाहेर ना. मग मला जाम त्रास होतो ना. तुम्हाला का त्रास होतो त्याचा? म्हणजे आता काय आहे, असं हात जोडतात का नाही तर बाप्पाच्या समोर जास्त वेळ उभं राहत नाही, मग इच्छा कशी मागणार. मग ते सगळे बाहेर येतात ना, माझ्या कानात सांगतात ना सगळ्या इच्छा. आता त्यांना कुठं माहिती आहे की मला ऐकायला बरोबर येत नाही म्हणून. का पण का ऐकायला? म्हणजे हे डीजे डॉल्बीचा सगळे आवरा आवाज कान फाटतो नाही का त्याने, त्याच्यामुळे मला त्रास होतो. तुम्हाला सांगतो ना, 4-5 दिवसानंतर समुद्रावरती अशा सगळे भग्न अवस्थेमध्ये मूर्त्या पडलेल्या दिसतात हो. शुभ कार्याची सुरुवात ज्या बाप्पांपासून होते त्याचा शेवट असा व्हावा, जाम त्रास होतो. नाही नाही, मला त्रास होतो. मी जातो इकडून जातो. हा, आपण एक सांगतो, एक विनंती आहे. बोला. आता 10 दिवसानंतर तुम्ही बाप्पाचं विसर्जन करणार पाण्यामध्ये. बाप्पा बरोबर माझं विसर्जन नका करू. उंदराला पाण्याची जाम भीती वाटते, तुम्हाला कळत कसं नाही हो.